समितीचा, महाराष्ट्र कामगार कृती समितीचा हम सब एक है। कोण म्हणते? महाराष्ट्र कामगार कृती समितीच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांकरिता संपूर्ण महाराष्ट्रात काम बंद धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून चोपडा आगारातून सकाळच्या मुक्कामी गाड्या सोडण्यात आल्या। मात्र दुपारी 12 वाजेनंतर 100% वाहतूक बंद राहील अशी माहिती विभागीय सचिव पंडित बाविस्कर यांनी दिली आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील अशी प्रतिक्रिया कामगार समितीचे तालुका अध्यक्ष रमेश अहिरे यांनी दिली आहे। 2016 पासून 2024 पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची कुठलीही दखल घेतली नाही। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना जेवढे वेतन मिळते तेवढे एसटी कर्मचाऱ्यांना मिळावे ही प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांची आहे। तशी मागणी माहिती विभागीय सचिव पंडित बाविस्कर यांनी दिली आहे। यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश अहिरे, कांतीलाल साळुंके, देवकीनंदन चावरे आदी कर्मचारी उपस्थित होते। ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर बंद पुकारल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। 2024 महाराष्ट्र कामगार कृती समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन म्हणजेच काम बंद आंदोलन आम्ही सुरू करण्यात केलेलं आहे। ज्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने 2016 पासून तर 2024 पर्यंत आमची कुठलीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही आणि म्हणून आम्ही आज गणपती तोंडावर आल्यामुळं आमच्या ज्या गाड्या बॉम्बे सेंटरला बुक आहेत, कोकणात जाणार आहे, त्याच्यासाठी आम्ही कोकण फेअर हे जाणार नाही एवढ्यासाठी आम्ही हा धरणे आंदोलन केलेलं आहे। आमची मेन मागणी अशी आहे की राज्य सरकारी एवढं वेतन एस टीच्या कर्मचाऱ्यांचं झालं पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे। जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे ही आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आमचं काम बंद धरणे आंदोलन हे चालूच राहील। किती टक्के बंद आहे बसेस? आता आमचं 20% बंद आहे चालू। किती वाजेपर्यंत सर्व बंद होईल? 12 वाजेपर्यंत सर्व बंद होऊन जाईल। दुपारी 12 नंतर आमचं 100% ऑपरेशन बंद होईल। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा जिल्हा, जळगाव। लोकनायक न्यूज